नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जी काही नैनाने मिर्च पावडर आहे तर ती कालवलेली असते आणि तेवढ्यात मात्र ती कलाला ती लावायची असते आणि अद्वैत आणि कला एकमेकांच्या धावतच अगदी नैनाजवळ येतात आणि नैनाला आता दोघांनी मध्ये घेरलेलं असतं आणि अद्वैत हा कलाला रंग लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कला मात्र त्याच्यापासून वाचवत ही स्वतःला सावरत असते. परंतु आता होते तर काय, आणि तेवढ्यात राहुलचे लक्ष आता इकडे जाते आणि अद्वैत आणि कला या दोघांच्या धक्क्याने मात्र नैना ही खाली तोंडावर पडते आणि जो काही तिच्या ताटातील तो कलर आहे तो पूर्णपणे आता तिच्या अंगावर सांडतो आणि तो तिने मिर्च पावडर टाकून कलर तयार केलेला असतो. सर्व काही आता नैनाच्या चेहऱ्यावर पडते आणि आता रोहिणी हे सर्व पाहते. रोहिणी तर डोक्याला हात लावून घेते. तेव्हा आता नैना पूर्णपणे घाबरते आणि आता तिच्या चेहऱ्याची आग व्हायला सुरुवात होते. त्यानंतर अद्वैत कलाच्या हाताला धरतो, तिला पकडून समोर घेऊन येतो आणि आपल्या हाताने तो कलाच्या चेहऱ्याला कलर लावतो. मात्र आता अद्वैतने आपल्याला कलर लावला हे बघून कलाला खूप असा आनंद होतो. ती अद्वैतकडे एकटक बघून हसत असते. किंतु आता मात्र नैनाची चांगली जिरायला सुरुवात झालेली असते. नैना जोरात आता आई ग असं ओरडते. तेव्हा अद्वैत आणि कलाचं लक्ष नैनाकडे जाते, कारण नैना आता जोरात आई ग असं ओरडलेली असते. सर्वजण आता नैनाकडे बघत असतात की नैनाला नेमकं काय झाले असेल. तेव्हा आता नैना अगदी तिला आग होते. तेव्हा ती जोरात ओरडत असते. सर्वजण धावतच नैनाजवळ येतात. संगीता म्हणते की नैने अगं काय झाले. तेव्हा नैना म्हणते की डोळ्यांची आग होते. तेव्हा संगीता म्हणते की अगं हा तर रंग आहे. तेव्हा रजनी म्हणते की अगं असे कसे आग होते, हा तर फक्त गुलाल आहे आणि दुसरा कोणी काही रंग आणला होता का, असं रजनी आता सर्वांना विचारते. परंतु नैना म्हणते की हा वेगळाच काहीतरी रंग आहे आणि इतकी डोळ्यांची आग होते आणि शी खरंच काय घाणेरडा रंग आहे. तेव्हा मात्र आता कला लगेच तिच्या हातातील ते रंगाचे ताट घेते आणि इकडे दे तो रंग आपण वापरायलाच नको. तेव्हा आता नैनाच्या चेहऱ्याची पूर्णपणे आग होत असते. तर आता लगेच आबा हे सर्वांना म्हणजे कुणाला तरी म्हणतात की तिला आपल्या पाण्याजवळ घेऊन जा. तेव्हा आता रोहिणी आणि राहुल पुढे येतात, नैनाच्या हाताला धरतात आणि तिचा तो चेहऱ्याचा रंग धुवायला घेऊन जातात. नैनाची आता पूर्णपणे आग होत असते. तर राहुल आणि रोहिणी पाण्याजवळ तिला घेऊन येतात. राहुल तिच्या हातावर पाणी टाकत असतो आणि नैना आपला चेहरा धुत असते. तेव्हा आता रोहिणीला ही सर्व माहिती असते. तेव्हा ती रागानेच आता नैनाकडे बघत असते. तेव्हा आता नैनाची खूप अशी आग होत असते. राहुल विचारतो की नक्की तुला काय होते. तेव्हा आता रोहिणी रागाने म्हणते की राहुल अरे हिचे स्वतःचेच उद्योग आहे ते, अरे इनेच त्या रंगामध्ये लाल मिरची मिसळली होती. तेव्हा आता नैना रागाने म्हणते की मॉम इन लॉ आहो, त्या कलाला मला चांगला धडा शिकवायचा होता म्हणून ते सर्व मी केले होते, परंतु आता मात्र मी तिला काही सोडणार नाही. त्यावर आता रोहिणी म्हणते की हे बघ नैना, मी तुला सांगितलेले होते की असे फालतू प्लॅन्स करत जाऊ नको, शेवटी तू माती खाल्लीस ना आणि तुम्ही कशाला तुमचं डोकं वापरत असतात. तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो की मम्मा अगं मी काय केले, तू माझ्यावर का ओरडते, आणि नैनाच्या हातामध्ये तो चंबू देतो आणि हे घे तोंड तू तुझं स्वतःच्याच हाताने धुवून. कारण राहुलला आता रोहिणीच्या बोलण्याचा खूप राग येतो आणि राहुल मात्र आता रोहिणीला घेऊन बाजूला निघून जातो. तेव्हा नैनाला तर आता आणखीन राग येतो. त्यानंतर आता कला आणि अद्वैत थोडेसे इकडे बाजूला येतात. तर कला ही चांदेकरला म्हणते की अरे चांदेकर, मी बनवलेलाच तू कलर लावला, तू बघ ना अरे तो रंग मी एकमेकात मिसळला म्हणून खरंच किती छान झाला बरं. तेवढ्यात आता सरोजचं लक्ष या दोघांवरच असते. सरोज रागाने आता कलाकडे बघत असते. तेव्हा मात्र आता सरोज आपल्याकडे बघत आहे हे कलाचे लक्ष जाते आणि कला बारकाईने आता सरोजकडे पाहत असते. कला ही एकटक आता सरोजकडे बघत असते. तर अद्वैत कलाला म्हणतो की मी केलं असं काय स्वतःचं कौतुक करून घेणार आहेस का तू, आणि नाही त्या गोष्टींचा संबंध तू नात्याशी जोडू नकोस आणि मला मात्र अक्कल शिकू नकोस. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर तू असं सारखं चिडू नकोस. तेव्हा आता अद्वैतने खूप भांग पिलेली असते, त्याच्या आता अगदी तोल जात असतात. तेव्हा आता कला म्हणते की अरे लागीन चांदेकर. तेव्हा अद्वैत आता तिचं काही ऐकून न घेता तो डायरेक्ट सरोज जवळ येतो आणि सरोजला मात्र त्यात आता तो पडेल म्हणून सरोज त्याला सावरते आणि त्याला धरते. तेव्हा अद्वैत आईला सॉरी बोलतो. तेव्हा आता सरोज रागाने अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, आता ह्या मुलीला मात्र तिची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. अरे मी बघते ना तुझी इच्छा नसताना ती तुझ्या किती मागे मागे करते म्हणून. ह्या मुलीचं नेमकं काय सुरू आहे
हे बरोबर माझ्या लक्षात आलेले आहे। तेव्हा मात्र आता कला हे दोघांकडे अगदी बारकाईने लक्ष देते आणि ती विचार करते की सरोज मॅडम असं का करत असेल, इतकं बारकाईने ते आमच्यावर का लक्ष ठेवत असतील। मगासपासून मी जेथे जाते तेथे मात्र ह्या मागे पुढे करत असतात। तेव्हा मात्र आता सरोज रागाने कलाकडे बघते आणि अद्वैतला म्हणते की हे बघ, तुम्ही दोघे एकत्र रंग खेळतात अद्वैत, हे मला अजिबात नाही आवडले। आता मात्र अद्वैत, मी तुला जे काही सांगते ना ते नीट ऐकून घे। अरे तू तिच्याशी बोलायला जाशील आणि ती मात्र तुला उलट उत्तर देईल आणि ती बोलायच्या नादामध्ये पूर्णपणे तुला घोळून घेईल। तिचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे तुझ्या जवळ येण्यासाठी। अरे तू किती सरळ मार्गी आहे हे त्या मुलीने चांगले ओळखलेले आहे, म्हणून ती आणखीन तुला जवळ घेण्याचा प्रयत्न करते। तेव्हा मात्र कला यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवते आणि आता कलाच्या लक्षात पूर्णपणे आलेले असते की जे काही अद्वैत वागतो तर ते म्हणजे आता सरोजच्या सांगण्यावरून सरोज जे काही सांगते सरोज मॅडम तेच फक्त अद्वैत ऐकतो। सरोज अद्वैतला म्हणत असते की ती मूर्ख मुलगी आहे ना, ती तुझ्या पूर्ण आयुष्याचा बेरंग करेल, त्यामुळे मी तुला जे काही सांगते तेच तू ऐक, कारण ह्या मुलीला तू डिव्होर्स दे आणि तिच्यापासून कायमचा वेगळा हो। तेव्हा सरोज जे काही सांगत आहे अद्वैत बारकाईने ते ऐकत असतो। तेव्हा कला ही अगदी त्यांच्या जवळ येत असते। कला अगदी जवळ येते तोच लगेच अद्वैत आता बाजूला जातो। तेव्हा आता कलाच्या सर्व काही लक्षात आलेले असते। ती आता सरोजकडे एकटक बघत असते। तेव्हा आता ती सरोजला विचारते की काय हो सरोज मॅडम, काय झाले, काही अडचण आहे का? तेव्हा आता सरोज म्हणते की नाही ग, अगं अडचण तर अगदी किरकोळ होती आणि हे बघ, कितीही मोठी अडचण जरी असली तरी सुद्धा ती मी व्यवस्थित निभावून तर घेऊ शकते, त्यासाठी मात्र मला गरज नाही लागणार, असे बोलून सरोज लगेच बाजूला रागातच निघून जाते। त्यानंतर आता इकडे अनामिका आणि सोहम हे दोघं एकमेकांना कलर लावत असतात। तेव्हा आता म्हणजे सोहम म्हणतो की होली हे आणि तो अनामिकाला खुशून कलर लावतो। तेव्हा आता अनामिका जे काही आता तेथे वेटर असतो तर त्या वेटरच्या हातातील ते जे काही भांग भरलेले ग्लास असतात तर ते पूर्ण घेते। सोहम तिला म्हणतो की काय अनामिका, तू इतकं सगळं काही पिणार आहेस का? अनामिका म्हणते की अरे तरतूद करून ठेवली, कमी पडायला नको, जास्त झाली तरी चालेल। तेव्हा आता लगेच सोहम विचारतो की तुला इतके झेपतील का? आणि तेवढ्यात काजलचं लक्ष आता या दोघांवर जाते। अनामिका सोहमला म्हणते की कोण बोललं की मी सर्व काही पिणार आहे, आता हे सर्व तू पिणार आहे। तेव्हा मात्र अनामिका जाता सोहमला जबरदस्तीने ते भांग पाजते। सोहम सुद्धा आता आपल्या हाताने अनामिकाला तो भांगेचा ग्लास आहे तो आपल्या हाताने तो तिला भांग पाजतो। तर काजल आता हे सर्व जे काही बघते तर काजलच्या डोळ्यातून पाणी येत असते। दोघांमधील जी काही मस्ती सुरू आहे तर ते बघून काजलला इतकं वाईट वाटतं आणि तेवढ्यात मात्र काजल शेजारी राहुल येऊन उभा राहतो। राहुल एकटं काजलकडे लक्ष देऊन असतो। तेव्हा राहुलच्या थोडंसं काहीतरी लक्षात येते म्हणून तो थोडासा बाजूला जातो। तोच काजल आता सोहम आणि अनामिका जेथे आहे तर एक एक पाऊल टाकत त्यांच्याकडे बघत येत असते। तेव्हा आता काजल मात्र आता ह्या दोघांकडे बघत मनात विचार करत असते की बाबा जे काही म्हणालेत की वेळ गेल्यानंतर गोष्टी ह्या आपोआप व्यवस्थित होतात, त्यामुळे आता मात्र एकदा तरी सोहमशी मला बोलायला हवं आणि नंतर मात्र त्याचा त्याला वेळ देता येईल, त्यामुळे आता हीच वेळ आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याची, असे आता मनात ठरवून काजलला आता सोहमशी बोलायचं असतं म्हणून ती लांबूनच आता सोहमला खुणवण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात मात्र सोहमचे लक्ष काजलवर जाते। तेव्हा मात्र आता सोहम मुद्दाम काजल समोर एक नाटक करतो। काजलला हे दाखवण्यासाठी तो खाली बसतो आणि अनामिकेचे हात आपल्या हातामध्ये धरतो। अनामिकाला म्हणतो की तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं। तेव्हा राहुल लगेच आता ह्या दोघांचा फोटो आणि जो काही व्हिडिओ आहे तो शूट करून घेत असतो। तेव्हा काजल सुद्धा आता हे सर्व पाहत असते। तेव्हा सोहम आता अनामिकेचे हातामध्ये धरतो आणि तिला म्हणतो की आता मात्र मला तुला उत्तर द्यायचं आहे। आय लव्ह यू अनामिका, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे। तेव्हा हे ऐकून मात्र आता अनामिका खूप खुश होते, परंतु आता राहुलला सुद्धा खूप असा आनंद होतो, परंतु काजलला मात्र खूप मोठा धक्का बसतो। तिला इतकं वाईट वाटते। तेव्हा अनामिकाच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येते। तर सोहम तिला पुन्हा आय लव्ह यू बोलतो। अनामिका म्हणते की सोहम तू खरंच बोलतो? सोहम म्हणतो की हो अनामिका। तेव्हा आता सोहम आणि अनामिका लगेच एकमेकांना अगदी मिठीत घेतात आणि खूप असे त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं, परंतु आता मात्र राहुल हे सर्व काही आता आपल्या मोबाईल मध्ये शूट करून घेतो। काजल मात्र आता खूप रडत असते। अनामिका म्हणते की सोहम खरंच मी आज इतकी खुश आहे, म्हणून ती पुन्हा प्रेमाने सोहमला मिठीत घेते। तेव्हा आता काजलला इतकं वाईट वाटतं आणि हे सर्व काही जे सुरू आहे ते काजलला ऐकवत सुद्धा नाही आणि बघवत सुद्धा नाही, ती फक्त रडत असते। त्यानंतर आता इकडे आबा, सरोज आणि दिनकर
श्रीकांत आणि रजनी हे सर्वजण एकत्र असतात. तर आबा दिनकरला म्हणत असतात, मागच्या वर्षीची होळी सुद्धा अगदी धमाकेदार झाली होती, त्यामुळे यावर्षी रंगपंचमी सुद्धा एकदम अशी धमालच झाली पाहिजे. एवढ्यात मात्र आता सोहम अनामिकाच्या हाताला धरतो आणि आबांजवळ घेऊन येतो आणि जोरात आबा असे म्हणतो, आणि हे बघा आबा, तुम्ही म्हणाला होतात मी तुमचा शब्द आता खाली पडून नाही देणार. तेव्हा आबा तर अगदी खुश होतात आणि ए बात तर होई. तर लगेच सोहम म्हणतो की हो आबा, म्युझिक लावा. म्हणून आता सोहमला इतकी भांग चढलेली असते आणि तो भांगेच्या नशेमध्ये अनामिकेचा हातच धरून अगदी खुश होण्यासारखं दाखवत असतो. परंतु काजल मात्र आता त्यांच्या मागेच असते. काजलला इतकं वाईट वाटत असतं. तेव्हा आता म्युझिक चालू झाल्यानंतर सर्वजण आता डान्स करायला लागतात. तर अनामिका कलाच्या हाताला धरते आणि तिला सुद्धा डान्स करायला आतमध्ये घेऊन येते. तेव्हा आता लगेच काजल मात्र ह्या सर्वांकडे बघत असते. तर कला काजलचा हात धरते सुद्धा आता डान्स करायला भाग पाडत असते. परंतु काजलचं आता मन काही डान्स करण्यामध्ये नसते, परंतु आपल्या कलाताईसाठी सुद्धा तिला डान्स करावा लागतो. तेव्हा अद्वैत आणि सोहम एकत्र डान्स करत असतात. तेव्हा मात्र आता सोहम लगेच कला आणि अद्वैत या दोघांना हाताला धरतो आणि त्यांना एकत्र आणून तो डान्स करायला लावतो आणि तो थोडासा बाजूला होतो. परंतु सरोजचे लक्ष मात्र आता या दोघांकडे जाते आणि काजल मात्र थोडीशी बाजूला डान्स करत असते. सोहम लगेच अनामिकेच्या हाताला धरतो आणि तिला डान्स करायला जवळ घेतो. तेव्हा कला आणि अद्वैत एकत्र डान्स करत असतात. सोहम, अनामिका, काजल मात्र आता बघत उभी असते. काजलला मात्र आता आपल्या कलाताईला आणि अद्वैत यांना एकत्र पाहून आनंद होत असतो. परंतु आता ती जेव्हा सोहमकडे पाहते तेव्हा पुन्हा तिचे डोळे भरून येतात. तेव्हा रजनी आणि नैना सुद्धा डान्स करत असतात आणि आता सरोज मात्र रागाने बघत असते. परंतु आता सोहम हा डान्स अनामिका बरोबर करतोय. काजल त्याला खुणावण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु आता सोहमचं काजलकडे थोडंही लक्ष राहत नाही. तेव्हा आता डान्स करता करता अनामिका सोहमला म्हणते की अरे सोहू, अद्वैत दादा आणि कलावहिनी खरंच किती क्यूट आहेत रे. तेव्हा मात्र आता सोहम म्हणतो की हो ना, ते दोघंही मेड फॉर इच अदर आहेत, अगदी आपल्या दोघांसारखे. ऐकून अनामिकाला आणखीन आनंद होतो. परंतु काजल सुद्धा हे सर्व ऐकते. अनामिका पुन्हा सोहमला विचारते की सोहू, अरे तू काय बोललास? सोहम म्हणतो की अगं, मी असं म्हणालो की ते दोघं मेड फॉर इच अदर आपल्यासारखे, म्हणजे हे बघ मी आणि तू आणि तू आणि मी. म्हणून तो आता अनामिकेला आणखीन जवळ घेतो, अगदी सोहम आणि अनामिका यांच्यासारखे. तेव्हा राहुल मात्र मुद्दाम हे सर्व काही आता आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये शूट करून घेत असतो आणि त्याला मात्र आता हे सर्व शूट करताना खूप असा आनंद होतो. कारण सोहम आता अनामिकावर त्याचं किती प्रेम आहे हे व्यक्त करत असतो भांगेच्या नशेमध्ये. आणि हे बघ हॅशटॅग सोहम अनामिका असं बोलून आता सोहम आणि अनामिका परत डान्स करायला लागतात. तेव्हा कला आणि अद्वैत तर एकमेकांबरोबर डान्स करतच असते. तेव्हा मात्र आता कला इतकी खुश असते आणि डान्स करता करता मात्र ती हातामध्ये रंग घेते आणि अद्वैतच्या चेहऱ्यावर तो रंग उडवते. परंतु आता तो रंग अद्वैतच्या डोळ्यामध्ये पडतो. तेव्हा अद्वैत जोरात खरे असे ओरडतो आणि तेवढ्यात सरोज मात्र आता रागानेच हे सर्व पाहते. अद्वैतच्या डोळ्यामध्ये रंग गेलेला असतो. अद्वैतला खूप त्रास होत असतो. तर कला म्हणते की सॉरी आणि तेवढ्यात मात्र घाईने सरोज आता अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला म्हणते की बघू, डोळा एकदा स्वच्छ करून घे, नाहीतर डोळ्याला त्रास होईल. म्हणून ती लगेच आता अद्वैतला आतमध्ये घेऊन जाते आणि कला सुद्धा त्यांच्या मागे जाते. सरोज आणि अद्वैत आतमध्ये गेलेले आहे हे बघून रोहिणीला मात्र अगदी आनंद होतो. रोहिणी आता मनात म्हणते की सरोज वहिनी आता नक्की अद्वैतला हे सांगेल, हे समजावेल की त्या मुलीने तुझ्या डोळ्यामध्ये कसा रंग घातला, रंगपंचमीच्या नावाखाली ती तुझ्याबरोबर कशी वागते, हे सगळं काही ती आता अद्वैतला सांगेल. त्याचे मात्र अगदी ती कान अगदी भरभर भरणार आणि अद्वैत मात्र आपल्या आईचीच ऐकणार. आणि आता मात्र अद्वैत हा कलावरच चिडेल. तेव्हा आता बिचारी ती कला, म्हणून रोहिणीला सुद्धा खूप आनंद होतो. तर आता सरोज अद्वैतला घेऊन आतमध्ये येते आणि अद्वैतला म्हणते की बघू जरा डोळा मला. रुमालने मात्र ती आता अद्वैतच्या डोळ्यामधील तो रंग बाजूला करत असते. आता अद्वैत म्हणतो की आई, अगं मी कुठे काय केलं आणि ती मुलगी बघितलंच ना, ती खरे कशी खेळत होती बरं. हा सरोजच्या तर अगदी मनातलं अद्वैत जेव्हा बोलतो तर आता सरोज सुद्धा म्हणते की हो ना, बघितलंच ना, अरे औषधा सुद्धा इतकं धड नाही ही मुलगी. आणि हे बघ, मी तुला महिनाभरासाठी वेळ दिला होता तुमच्यामध्ये जी काही कम्फर्टेबिलिटी आहे ती शोधण्यासाठी. त्यामुळे मला असं नाही वाटत एक महिना काय, अरे तू जर आयुष्यभर तिच्या सोबत राहिला तरी सुद्धा ती तुला सापडेल म्हणून. त्यामुळे हे बघ, मी तुला ठामपणे सांगते की त्या मुलीपासून तुला वेगळं होण्यासाठी कोणताही दुसरा पर्याय नाही म्हणून. तेव्हा मात्र आता सरोज जे काही सांगते ते सर्व कलाने ऐकलेलं असतं. म्हणजे सरोज आता अद्वैतचे कान भरते आणि कलापासून वेगळं होण्यासाठी आता अद्वैतच्या मनामध्ये आता सरोजच हे सर्व बिंबवते. हे सर्व काही आता कलाच्या लक्षात आलेले असते, कारण आज मात्र तिने कानाने आपल्या सर्व काही ऐकलेले असते. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र सरोज जे काही म्हणते ते ऐकून कलाला इतकं वाईट वाटतं. तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी येतं
असते। तेव्हा आता तरी सुद्धा सरोज अद्वैतला म्हणत असते की अरे आता जरी जपून त्या लोकांपासून म्हणजे नको ते आपल्याला जे काही लोक आहेत त्यांच्यापासून जरा जपून राहत जा। तेव्हा आता सरोज आत जाते आणि अद्वैत सुद्धा उठून तेव्हा आता कला विचार करते की म्हणजे चांदेकरांच्या डोक्यामध्ये आता सध्या जे काही सुरू आहे ते सर्व काही सरोज मॅडम भरवतात, तर त्या हे सर्व असं का करत असेल? खरंच हे सर्व अशक्य आहे, परंतु जे काही मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं ते काय होतं? सरोज मॅडम मात्र आपल्या स्वतःच्या मुलाच्या संसारावर उद्ध्वस्त करण्यामागे का उठले असते? तेव्हा आता कला प्रत्येक गोष्टी अद्वैत तिच्या बरोबर जे काही वागतोय त्या सर्व आता वागण्याचा ती विचार करते। समानता आणि भिन्नता हे जे काही दोन आता दोष आहे, तर त्या दोन आता समानता आणि भिन्नता यावरून आपल्या नात्यातील हे जे काही आता नातं टिकवायचं किंवा नातं ही पुढे न्यायचं हे अगदी ठरवायचं हे अद्वैतने ठरवलेलं असतं। अद्वैतच्या प्रत्येक बोलण्याचा कला आता विचार करते आणि कलाच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी येत असते। अद्वैत तिला म्हणलेलं असतो की जी काही आपल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग असेल तर ती ओळखून आपण दोघांनी एकमेकांपासून वेगळं व्हायचं। तुला तुझा मार्ग वेगळा असेल आणि माझ्यासाठी माझा मार्ग वेगळा असेल, आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंग वर वेगळं व्हायचं। तेव्हा आता कला मागे वळून पाहते आणि परत अद्वैतचं बोलणं आहे की उद्या जर आपण एखाद्या बिझनेस मीटिंग साठी गेलो तर तेथे वेळ आल्यानंतर तू तेथे इतक्या मोठ्याने बोलणार आहेत का? त्यामुळे माझ्या टेटसची जर वाट लागेल ती गोष्ट तर वेगळीच, त्यामुळे आपण दोघांसाठी एकमेकांसाठी कम्फर्टेबल नाहीत, त्यामुळे आपण वेगळे झालेलं बरं आहे। तेव्हा मात्र आता कलाने अद्वैतचं जे काही रूप घेतलेलं असतं आणि अद्वैत जसा काही आता वागतो सेम टू सेम कलाने तशीच लुक केलेला असतो। तेव्हा आता अद्वैत ते सर्व बघून तिच्यावर इतका चिडलेला असतो, ते सर्व आता कलाला आठवते। अद्वैत तिला म्हणलेला असतो की हे बघ असे कपडे वगैरे घालून कोणीही अद्वैत चांदेकर होत नसतो, त्यासाठी बुद्धी असायला हवी असते, जी बुद्धी तू गहाण टाकली। त्यानंतर आता इकडे काजलला प्रत्येक क्षण आठवतात। सोहम आतापर्यंत तिच्याबरोबर जे काही वागत आला की जेव्हा अनामिकाच्या ड्रेसवर ज्यूस सांडलेला असतो तेव्हा आता काजलवर तो किती ओरडलेला असतो की तुमचं लक्ष कुठे होतं? जेव्हापासून अनामिका त्याच्या आयुष्यामध्ये आलेली आहे तेव्हापासून सोहम फक्त आता काजलचा रागराग करतोय हे आता काजलच्या सर्व काही लक्षात येते। आणि आज तर आता सोहमने हे अनामिकाला प्रेमाचा प्रपोज सुद्धा केलेला आहे, आय लव्ह यू म्हणून, ते सुद्धा आता काजलला आठवते। तर आता काजल सुद्धा इकडे रडत असते आणि इकडे कला सुद्धा रडते आणि सरोज जवळ येते। तेव्हा आता सरोज ही तेथे उभी असते तर कला मागून तिला आता धक्का देते। तेव्हा सरोज वळून कलाकडे बघत असते। सरोज रागानेच विचारते की काय ग? तर कला म्हणते की सरोज मॅडम हे बघा, मी तुमचं आतमध्ये जे काही चांदेकर आणि तुमचं बोलणं सुरू होतं ते सर्व काही बोलणे ऐकले मी। तेव्हा सरोज म्हणते की हो का, मग काय? तर कला म्हणते की हो, मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही माझ्या विरुद्ध अगदी चांदेकरच्या मनामध्ये वाटेल त्या गोष्टी का भरत असता? तेव्हा आता सरोज म्हणते की काय ग, तुम्हाला जाब विचारण्यासाठी आली का? आणि हे बघ, मी तुझा कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मात्र बांधलेली नाही। तेव्हा कला म्हणते की हो ना, ते तर मला माहितीच आहे, परंतु हे बघा, आपल्याला नक्की काय वाटतं हे दुसऱ्यावर लादवणं ही चुकीचं आहे। व्यक्ती कितीही आपल्या जवळची असली तरी सुद्धा, अहो सरोज मॅडम, अहो तुमचा मुलगा तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही हे तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही तुमची मतं त्याच्यावर का लादता? तुमच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी तुम्ही का त्याला भाग पाडतात? तुमची मतं का लादतात त्याच्यावर? तुमचा मुलगा प्रत्येक गोष्ट तुमची ऐकत असतो तरी सुद्धा तुम्ही का असं करतात? तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही त्याला वागायला का सांगतात? तुम्ही त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागून द्या, त्याचा अनुभव त्याला घेऊन द्या। तुमच्या ही गोष्ट लक्षात येत नाही का? अहो तुम्ही जे काही वागतात त्या वागण्यामुळे तुमच्या मुलाचा संसार धोक्यात आहे, लक्षात येते का? आणि तसंही माझ्याबद्दल तुमचे अनेक गैरसमज तर आहेत, ते गैरसमज दूर करण्याचे सोडून किंवा ते गैरसमज का आहेत याचा समज करून आणि शहानिशा करून घ्यायची सोडून तुम्ही तेच आता गैरसमज चांदेकरच्या मनामध्ये पेरता। त्यामुळे सरोज मॅडम, तुम्ही असं करू नका, हवं तर तुम्ही माझ्याशी बोला, असे काही तुम्ही करू नका, जे काही विचारायचं असेल ते मला विचारा। तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे माझं मी ठरवेल की माझ्या मुलाशी काय बोलायचं ते मात्र तुझ्यासारख्या तिसऱ्या व्यक्तीने मला येऊन सांगण्याची काही गरज नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कला, खरे एक गोष्ट लक्षात ठेव की तुझं लग्न झालं म्हणून तू या घरामध्ये आहे, म्हणून आम्ही तुझा स्वीकार केला असं होत नाही, हे गोष्ट लक्षात घे। मी तर तुझा स्वीकार कधीही केलेला नाही, परंतु या घरच्यांना तुझा स्वीकार केला आणि ना अद्वैतने केला। या घरातील काही लोकांची सहानुभूती तर तुला आहे आणि त्यामुळे म्हणूनच तुझा मोठा गैरसमज झालेला आहे। एकदा तू स्वतःला विचार ना, मी नक्की आहे तरी कोण आणि या घरामध्ये मी काय करते ते, आणि एकदा विचार केल्यानंतर तुझ्या प्रश्नाची उत्तरं तुला मिळतील।
आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव की माझा मुलगा खूप साधा आहे आणि त्याच्या या साध्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेण्याचा जर प्रयत्न केला तरीही मी त्याला सोडणार नाही म्हणून. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यापुढे मला जाब विचारण्याची हिंमत मात्र तुला व्हायला नको, झालीच नाही पाहिजे. तेव्हा आता सरोज थोडीशी पुढे जाते आणि परत मागे वळून कलाजवळ येते, कलाला धक्का देते आणि कलाला म्हणते की हे बघ, या म्हणजे वर्षीची तुझी या घरातील शेवटची होळी असते, त्यामुळे ही काही रंगपंचमी होळी आहे ती भरपूर खेळून घे. आणि तिच्या गालाला एक बोट असा कलर लावते. तेव्हा आता कला सुद्धा काही कमी नसते. तेव्हा कला सुद्धा सरोजचा हात धरते आणि तिच्याच हातातील रंग घेऊन सरोजच्या गालाला रंग लावते आणि सरोजला म्हणते की हे बघा, परंपरेनुसार आणि प्रथेनुसार आता मात्र माप ओलांडून मी या घरामध्ये आले होते, त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या आणि चांदेकरच्या नात्याचा बेरंग नाही होणार, याची मी स्वतः पूर्णपणे काळजी घेईल आणि हॅपी होली असं ती सुद्धा सरोजला उत्तर देते. तेव्हा मात्र आता सरोजला आणखीनच राग येतो. सरोज लगेच आपला हात पुढे करते आणि ऑल द बेस्ट असं कलाला म्हणते. तेव्हा मात्र आता कला ही रूम मध्ये येते आणि आपला जो काही गालाला वगैरे ठिकाणी कलर लागलेला आहे तो साफ करत असते. परंतु आता जेव्हा ती आरशासमोर उभी असते तेव्हा सरोज प्रत्येक बोलण्याची तिला आठवण होत असते. ती विचार करते. हा सगळा विचार करून आता कला मनाशी ठरवते की हे जे काही करतात तर ते सरोज मॅडम करतात नाही, अजून सुद्धा माझा विश्वास नाही ते असं करतील म्हणून. परंतु ते हे सर्व का करत असते, फक्त माझ्यावर राग आहे म्हणून ते असं वागतात का? तेव्हा आता अद्वैत सुद्धा रूम मध्येच असतो आणि लॅपटॉप मध्ये त्याचं काहीतरी काम चालू असतं. त्यामुळे आता अद्वैतकडे बघत कला मनात विचार करते की नाही कला, ह्या गोष्टीसाठी जास्त घाई करायला नको, कारण हा प्रश्न चांदेकरच्या आईचा आहे आणि आई मात्र ही आपल्या प्रत्येक मुलासाठी महत्त्वाची असते. कितीही कला चांगल्या मनाने काही करायला जरी गेली तरी सुद्धा आता अद्वैतच्या मनामध्ये या गोष्टीचा वेगळाच अर्थ निघेल. तेव्हा ती अद्वैत जवळ येते. अद्वैत तिला विचारतो की काय तुला काही बोलायचं आहे का? तर कला म्हणते की अरे तुझा टॉवेल तुझ्या जवळ ठेवून देऊ का? तेव्हा अद्वैत नाही म्हणतो तर कला म्हणते की सॉरी, माझ्यामुळे तुझ्या डोळ्यामध्ये रंग गेला, म्हणजे मी कलर बघून उडवायला पाहिजे होतं. तर अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे मग. कला म्हणते की माझीच चूक झाली. तर अद्वैत रागाने म्हणतो की मी म्हटलो ना तुला की ठीक आहे म्हणून. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर अद्वैतला तेवढ्यात फोन येतो. अद्वैत कलाच्या बोलण्याकडे लक्ष न देता फोन घेतो. येस मी तुम्हाला तो मेल पाठवतो असं बोलत तो बाहेर निघून जातो. थोडासा बाजूला गेलेला असतो. तेव्हा कला विचार करते की आता विषय निघला, मग लगेच बोलून टाकू का? पण आता मगाशी जे काही विचार मी केला तर मी तो विचार केल्यानंतर चांदेकर आणखीन सुद्धा भडकू शकतो. मग नक्की काय करू? हे सगळं सुरू आहे सरोज मॅडमने अद्वैतला सांगितलेले आहे किंवा नाही? सरळ मी अद्वैतला विचारू का आणि विषय संपून टाकू का? जे व्हायचे आहे ते एकदाचे होऊन जाऊन दे. तेव्हा कला ही किचन मध्ये येते आणि किचन मध्ये ती पाणी घेत असते. परंतु आता तिचं कोणत्याही कामाकडे लक्ष नसते. सारखं तिला सरोज आणि अद्वैत या दोघांमध्ये जे काही बोलणे होत होते आणि तिने ते सर्व बोलणे ऐकलेले असते, त्या बोलण्याचा ती सारखा विचार करत असते. आणि आता नक्की सरोज मॅडम असा माझ्याविषयी द्वेष का करत असतील? नक्की त्यांच्या मनामध्ये काय असं सुरू असेल बरं? घरात आल्यापासून मी त्यांचे मन जिंकण्यासाठी काय काय प्रयत्न करते, इतके प्रयत्न करून सुद्धा त्यांच्या विचारात काहीच कसा बदल झाला नसेल आणि बदल झाला नाही म्हणून त्या चांदेकरचं मन बदलायला निघाल्यात असे तर नसेल ना, मी जरा जास्त विचार करते म्हणून. तेव्हा समोर तिला टेबलवर आजोबांचा पाण्याचा ग्लास दिसतो. तेव्हा कला विचार करते की म्हणजे मी ठेवायचं विसरले वाटतं. तेव्हा आता तो ग्लास देण्यासाठी कला ही आजोबांच्या रूम मध्ये येते. तेव्हा आजोबा सुद्धा जागे असतात. त्यांना सुद्धा आता अद्वैत आणि कला या दोघांच्या संसाराची काळजी असते. तेव्हा एऱ्या झऱ्या ते मारत असतात आणि कलाला दिसतात. कला म्हणते की आजोबा, अहो तुम्ही झोपला नाहीत अजून? तेव्हा आता आबा म्हणतात की अगं झोपणारच आहे आता. तेव्हा कला तो पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवते. तेव्हा अद्वैत फोनवर बोलता बोलता अगदी तेथे आलेला असतो. मात्र अद्वैत आता कलाला आबांच्या रूम मध्ये बाहेर निघताना बघतो. अद्वैत लगेच थोडासा बाजूला लागतो. कला आता पाणी घेते. अद्वैतला टेन्शन येते की इतक्या रात्री ही आबांच्या रूम मध्ये काय करत होती? नक्की माझ्याविषयी कंप्लेंट करायला तर गेली नसेल ना? कोणती अशी कंप्लेंट करायला ती गेली होती याचा तो विचार करतो. तेव्हा आता अद्वैत तर खूप घाबरतो. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कलाने आता शिळ्या भाकऱ्यांचा नाश्ता बनवला असतो. सरोज रागाने विचारते की तू नक्की काय केलेलं आहे हे सांगणार आहेस का? कला म्हणते की हे बघा, शिळ्या भाकऱ्या रात्रीच्या उरल्या होत्या आणि दही उरलं होतं म्हणून भाकरी ही ताकामध्ये कुस्करली आणि त्याला छान वरून फोडणी दिली आणि याला ताकातील भाकरी म्हणतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय? तर कला रागाने आता सरोजकडे पाहत असते. परंतु सरोज रागाने कलाला म्हणते की हे बघ, अद्वैतला दही आणि ताक ही सकाळी नाही चालत. तर अद्वैतला तेवढ्यात ठसका लागायला सुरुवात होते. अद्वैतला खूप त्रास होत असतो आणि कला आता अद्वैतकडे एकटक बघत असते. तर कलाला सुद्धा खूप घाबरते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.